महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव अक्कलकोट. पण या गावात अशी एक शक्ती आहे जिच्या लाखो लोकांचा आजही विश्वास आहे. एक असा संत ज्यांनी हजारो लोकांचं आयुष्य बदललं, ज्यांच्याबद्दल आजही म्हटलं जातं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण नेमके कोण होते श्री स्वामी समर्थ? ते एक साधू होते, योगी होते, की साक्षात दत्तात्रयांचा अवतार? आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थांचा संपूर्ण इतिहास. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल आजही कोणालाच निश्चित माहिती नाही. काही लोक म्हणतात ते हजारो वर्षांचे योगी होते, तर काही भक्त त्यांना भगवान दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानतात. असं सांगितलं जातं की स्वामी समर्थ कर्दळी वनातून प्रकट झाले आहे. एक असं जंगल जिथे सामान्य माणूस जाण्याची कल्पनाही करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. काशी, हिमालय, गंगातट, रामेश्वर, जिथे जिथे ते गेले तिथे लोकांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडू लागल्या. पण त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा अध्याय सुरू झाला महाराष्ट्रातील अक्कलकोटमध्ये. सुमारे 1856च्या आसपास स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले. सुरुवातीला लोकांना ते एक विचित्र साधू वाटत होते. कधी ते हसायचे, कधी अचानक रागवायचे, तर कधी दिवस शांत बसायचे. पण हळूहळू लोकांना जाणवू लागलं, हा सामान्य मनुष्य नाही. ते गावातील एक वटवृक्षाखाली बसायचे आणि आज त्याच ठिकाणी उभा आहे प्रसिद्ध वटवृक्ष स्वामी मंदिर. लोक दूर दूरून येऊ लागले. कोणी आजार घेऊन आलं, कोणी गरिबी, कोणी दुःख. पण म्हणतात स्वामींकडून रिकाम्या हाताने कोणीच परत गेलं नाही. स्वामी समर्थांच्या जीवनात सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या चमत्कारांची. अनेक लोक सांगतात स्वामी एखाद्या माणसाचं भविष्य क्षणार्धात सांगायचे. कोणाच्या मनात काय चाललंय हे त्यांना आधीच समजायचं. एका भक्ताचा मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती, पण स्वामींनी फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही दिवसात तो पूर्ण बरा झाला. अशा हजारो कथा आजही अक्कलकोटमध्ये ऐकायला मिळतात. काही लोक तर सांगतात संकटाच्या वेळी स्वामी अचानक कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला यायचे. म्हणूनच आजही लाखो लोक म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांची कीर्ती इतकी वाढली की राजे महाराजे सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. अक्कलकोटच्या भोसले राजघराण्याची त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा होती. मालोजी राजे भोसले अनेकदा स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. राजा असो किंवा गरीब, स्वामींसाठी सगळे समान होते. त्यांच्यासमोर अहंकार टिकत नव्हता. 1878 साल चैत्रवद्य त्रयोदशी, तो दिवस जेव्हा स्वामी समर्थांनी आपलं अवतार कार्य संपवलं. संपूर्ण अक्कलकोट दुःखात बुडालं. लोक रडत होते, कारण त्यांचा आधार, त्यांचा विश्वास त्यांच्यापासून दूर जात होता. पण समाधी घेण्यापूर्वी स्वामींनी एक वाक्य सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आजही लाखो भक्तांना त्या शब्दामध्ये जिवंत शक्ती जाणवते. आज अक्कलकोट हे फक्त एक गाव नाही, ती आहे श्रद्धा, विश्वास आणि अनुभव. दरवर्षी लाखो लोक स्वामींच्या दर्शनासाठी येतात, कारण विज्ञान संपतं तिथून श्रद्धा सुरू होते. स्वामी समर्थ फक्त नाव नाही, तो लाखो भक्तांचा श्वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.